पोहण्याचा आनंद घ्यायला गेलेला चिमुकला आणि काही क्षणातच काळाने घातला घाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सक्षम गायकवाड असं मृत मुलाचं नाव आहे. सक्षम आपल्या आजोळी हिमायतनगर येथे आला होता. दरम्यान नव्याने सुरू झालेल्या गिरिजा स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा त्याने आईकडे हट्ट धरला. दुपारी आई सक्षमला घेऊन स्विमिंग पूलवर गेली आणि सक्षम पोहण्यासाठी आत गेला. आई बाहेर त्याची वाट पाहत थांबली. मात्र 1 तासाचा वेळ संपल्यानंतरही सक्षम बाहेर आला नाही. तेव्हा आईच्या मनात धाकधूक निर्माण झाली. आईने चौकशी सुरू केल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये शोध घेण्यात आला आणि काही वेळातच सक्षम पाण्याच्या तळाशी आढळून आला. घटनेनंतर एकच धावपळ उडाली. तत्काळ सक्षमला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं समजताच आईने एक आक्रोश केला, तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षित ट्रेनर आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. स्विमिंग पूल चालकावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता नातेवाईकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे स्विमिंग पूलच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.